केंद्र सरकारच्या हिंदी भाषा सक्ती संदर्भातल्या निर्णयाला राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे। या संदर्भातला शासन निर्णय लवकरच जाहीर केला जाणार अशी माहिती शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिली। हिंदीला पर्यायी भाषा म्हणूनच आपण स्वीकारलंय। हिंदी भाषा इच्छिक असेल अशी माहिती दादा भुसेंनी दिली। सुकाणू समितीने हिंदी तिसरी भाषा म्हणून स्वीकारली आहे असं भुसे म्हणाले। मंत्री नितेश राणेंनी हिंदी भाषेवरून बोलताना पत्रकार परिषदेमध्ये मिश्किल टिप्पणी केली। हिंदीची सक्ती झाली तर मी तर मरून जाईन असं राणे म्हणाले। यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी शरद पवारही उपस्थित होते। पवारांनी नातू युगेंद्र पवार यांना मार्गदर्शन केलं। बारामतीमध्ये आज पुन्हा एकदा पवार कुटुंबीय एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। विद्याप्रतिष्ठानच्या बैठकीला शरद पवार, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार आणि शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार एकत्र आले। युगेंद्र पवारांचा वाढदिवस होता, त्यानिमित्त सुनेत्रा पवारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। तर यावेळी युगेंद्र पवार यांनी काकींच्या शुभेच्छांचा स्वीकार करत आशीर्वाद घेतला। पवार कुटुंबीय एकत्र आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली आहे। दरम्यान काका काकी माझ्यासाठी आजही आदर्श आहेत। कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत अशी प्रतिक्रिया युगेंद्र पवारांनी दिली। गेल्या 15 दिवसांमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये 3 वेळा बैठका झाल्या। त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवी समीकरणं दिसून येतील अशी चर्चा रंगली आहे। दरम्यान जनतेच्या कामासाठी एकत्र यावं लागतं अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली। बीडच्या वरब गावात तुमची मुलगी मला द्या असं म्हणत गावगुंडांनी एका शिक्षकाला मारहाण केली। मारहाणीमध्ये जखमी झालेल्या शिक्षकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्र्यंबकेश्वरमध्ये एका साधूचा संशयास्पद मृत्यू झाला। मात्र नशेखोराच्या मारहाणीमध्ये साधूचा मृत्यू झाल्याचा आरोप करत आखाड्याचे महंत आक्रमक झाले। या संदर्भात आखाडा परिषदेनं पोलिसांकडे मारहाणीचे सीसीटीव्ही सादर केले। या घटनेनंतर त्र्यंबक नगरीतील दारू दुकानं बंद करण्याची मागणी इथल्या महंतांनी केली। जळगावमध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना 2 बालकांचा मृत्यू झाला। दरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बालकांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करत संबंधित रुग्णालयावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। काँग्रेसचे नेते हुसेन दलवाईंना पोलिसांनी ताब्यात घेतलं। वादग्रस्त दर्गा पाहण्यासाठी जाताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। दरम्यान दर्गा परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। वांद्रे परिसरामध्ये डंपरनं दुचाकीला जोरदार धडक दिली। यामध्ये दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला। डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं तर पोलिसांकडून अधिक तपास सुरू करण्यात आला। पुण्याच्या वारजेमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली। पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतोय। प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे। कल्याण रेल्वे स्थानक परिसरामध्ये एका तरुणाला फेरीवाल्यानं मारहाण केली आणि त्याला लुटल्याची घटना समोर आली आहे। मारहाण करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। अनधिकृत भोंगे वापरण्यावर किरीट सोमय्या यांनी आक्रमक पवित्रा घेतला। त्यावेळी त्यांनी घाटकोपरच्या चिरागनगर पोलीस स्थानकामध्ये भेट देऊन कारवाईचा आढावा घेतला। विक्रोळीच्या टागोरनगरमध्ये गळा चिरून एका महिलेची हत्या करण्यात आली। सुमन सूरज निर्मल असं मृत महिलेचं नाव आहे। हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पोलिसांकडून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये 15 एप्रिल ते 15 जूनपर्यंत होर्डिंगवर जाहिरात न लावण्याचा निर्णय घेण्यात आला। होर्डिंग कोसळल्यानं 5 नागरिकांचा मृत्यू झाला होता, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला। नागपूरच्या गरोबा मैदानासह विविध भागामध्ये विद्युत पुरवठा खंडित होतो, त्यामुळे नागरिकांनी आंदोलन केलं। विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा या आंदोलकांनी दिला। नागपुरातील सेंट्रल एव्हेन्यू रोडवर दुचाकी वाहनावरून एमडी पावडरची विक्री केली जात होती। त्या आरोपीला पोलिसांनी अटक केली। यावेळी आरोपीकडून 1.5 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। हिंगोलीच्या सागत गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे। गावातील महिलांनी जिल्हा परिषदेवर हंडा मोर्चा काढला। गावातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी आंदोलकांनी केली। जालना जिल्ह्यामध्ये तापमान 41 अंशांवर गेलं आहे। पुढील 3 दिवस जिल्ह्याला उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय। तर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय।
जळगावात तापमान 43 अंशांवर पोहोचलेलं आहे। वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जळगावात महापालिकेच्या वतीनं कूलिंग फॉगिंग मशीनच्या माध्यमातून फवारणी केली जाते। हिंगोलीच्या वसमतमध्ये नगर परिषदेवर पाण्यासाठी महिलांनी हंडा मोर्चा काढला। नियमित पाणी पुरवठा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। परभणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली आहे, त्यामुळे महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते। दरम्यान ग्रामीण भागामध्ये पाण्याची सोय करण्याची मागणी केली जाते। बुलढाण्याच्या देऊळगाव घुबे गावात 1 महिन्यापासून पाणी पुरवठा बंद आहे। दरम्यान संतप्त महिलांनी रिकामे भांडे घेऊन ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला। पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला। अमरावती आणि बडनेरा शहरामध्ये 2 दिवसात पाणी पुरवठा बंद राहणार आहे। नेरपिंगळाई जवळ पाण्याची पाईपलाईन लीक झाली, त्यामुळे दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय। नागरिकांना तोपर्यंत पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। राज्याच्या अनेक भागांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। दरम्यान राज्यात पिण्याच्या पाण्यापासून कोणीही वंचित राहता कामा नये। जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणा कामाला लावावी असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले। त्याचबरोबर कुठे पाणी टंचाई निर्माण होत असेल तर जिल्हाधिकारी आणि सीईओ यांची जबाबदारी ते असेल असंही शिंदे म्हणाले। बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची मत्स्य व्यवसाय विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी निवड करण्यात आली आहे। चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले विवेक जॉन्सन हे बीडचे नवे जिल्हाधिकारी होणार आहेत। वाल्मी कराडला जेलमध्ये मारहाण करण्यात आल्याचा खळबळजनक दावा करुणा शर्मांनी केला, तर बीडमध्ये आता कराडची दहशत संपल्याचंही त्या म्हणाल्या। चाळीसगावच्या धुळे संभाजीनगर बायपास परिसरात पाण्याची पाईपलाईन फुटली आहे, यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं। तातडीनं पाईपलाईन दुरुस्त करावी अशी मागणी केली जाते। जळगाव जिल्ह्यात रुग्णालयामध्ये घेऊन जाताना रुग्णवाहिका बंद पडली, त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांसह नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। दरम्यान चांगल्या रुग्णवाहिका देण्याची मागणी नागरिक करतायत। जळगावच्या चुंचाळे गावात बोगस बियाणे विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकलेला आहे। यावेळी 1045 पाकिटांसह 17,82,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। क्वालिटी कंट्रोल पथकानं ही कारवाई केली। मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा मिळाल्यानं मच्छीमार बांधवांनी आनंद व्यक्त केला। दरम्यान मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचं मच्छीमारांनी आभार मानले। अमरावती मडगाव आणि अमरावती जबलपूर रेल्वे दररोज सुरू करण्याची मागणी केली जाते। यासाठी हौशी पर्यटक ग्रुपनं खासदारांकडे ही मागणी केली। बुलढाण्याच्या बोडगावात केंद्राचं आरोग्य पथक दाखल झालं। केस गळती आणि नख गळतीचं कारण शोधण्यासाठी हे पथक काम करणार आहे। 3 दिवस हे पथक यावर संशोधन करणार आहे। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी डॉक्टरांच्या पथकासोबत आढावा बैठक घेतली। यावेळी केस आणि नख गळतीचं मूळ शोधून आजार आटोक्यात आणण्यासाठी काम करण्याच्या सूचना प्रतापराव जाधव यांनी दिल्या। भुसावळच्या मण्यारखेडा गावात दीपनगर औष्णिक वीज केंद्राच्या राखेमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। तक्रार केल्यानंतरही दखल घेतली जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय, तर तातडीनं तोडगा काढावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला। धुळ्याच्या कुसुंबा गावात नागपूर सुरत महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे, यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। तातडीनं रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी वाहनधारकांनी केली। पालघरमध्ये 100 फूट खोल बोअरवेलमध्ये मांजर पडली होती। 3 तासांच्या प्रयत्नानंतर या मांजरीला सुखरूप बाहेर काढण्यात आलं। विक्रमगडमध्ये माकपनं जनसुरक्षा विधेयकाच्या निषेधार्थ मोर्चा काढला। तातडीनं जनसुरक्षा विधेयक मागे घेण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली। जालन्यात अतिवृष्टी अनुदान घोटाळा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात होती, त्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचं माहिती जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली। रायगडमधील 5 पोलीस स्थानकांना ISOA+ मानांकन देण्यात आलं आहे। उत्तम कामगिरी केल्यानं हे मानांकन देण्यात आलंय। विविध निकषांवर आधारित हा पुरस्कार विविध पोलीस ठाण्यांना दिला जातो। सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांविरोधातील हरकतींवर सुनावणीला सुरुवात झाली आहे।
मिरजच्या प्रांताधिकारी कार्यालयामध्ये सुनावणी पार पडतीये, तर शेतकरी मोठ्या संख्येनं आपलं म्हणणं मांडताना दिसून आले. धाराशिवच्या कळंब शहरातील महावितरणच्या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी गोंधळ घातला. कर्मचाऱ्यांना बाहेर काढत शेतकऱ्यांनी टाळं ठोकलं, तर मेन सबस्टेशनवरून लाईन देण्याच्या मागणीला महावितरणनं केराची टोपली दाखवली होती. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. सोलापूर जिल्ह्यातील सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. 50% ग्रामपंचायतींवर महिला राज असेल. पाटणच्या मल्हारपेठ बाजारपेठ परिसरामध्ये बनावट नोटांचा साठा सापडला. यावेळी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतला, तर 40 ते 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. शहापूरमध्ये बडोदा बँकेचे प्रिंटिंग मशीन गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे खातेदारांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. दरम्यान तातडीनं प्रिंटिंग मशीन सुरू करण्याची मागणी खातेधारकांनी केली आहे. दिल्लीहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसच्या इंजिनवर मोराचा मृतदेह आढळला होता. त्यामुळे खळबळ माजली. ओव्हरहेड वायरचा धक्का बसल्यानं मोराचा मृत्यू झाल्याचा संशय. हिंगोलीच्या रेल्वे स्थानकामध्ये रेल्वेला आग लागल्यानंतर कशा प्रकारे तात्काळ आग आटोक्यात आणायची आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढायचं याची रंगीत तालीम प्रात्यक्षिकाद्वारे दाखवण्यात आली. नांदगावातील महामार्ग परिसरातील दुकानं हटवल्यानं दुकान मालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी दुकान मालकांसह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कणकवली विश्रामगृहात अधिकाऱ्यांना घेराव घालत कारवाईचा निषेध केला. जळकोट तालुक्यातील लातूर निजामाबाद महामार्गावर शिवा वीर शव लिंगायत संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या परिसरात होणारं अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. अकोल्यामध्ये पाण्यासाठी आंदोलन करणारे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. पाणी पुरवठा विभागात तोडफोड केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळाला नसल्याची माहिती आहे. यामध्ये निलंगा तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान तातडीनं पीक विमा देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशाराही दिला. बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये प्रहार जनशक्ती पक्षानं मोर्चा काढला. शेतकऱ्यांना पीक विमा तात्काळ द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली. वर्ध्याच्या आर्वीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाण्यासाठी आंदोलन केलं. तातडीनं पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान पाणीपुरवठा विभागाविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.